आता इंडस्ट्रीमध्ये इतके मित्र आहेत आणि आता सुद्धा नव्याने मित्र होत आहेत, पण कोण 3 जणांची नावं असतो घेशील ज्यांच्या घरी तुला जेवायला जायला आवडेल? 3 म्हणजे सगळ्यात आधी आता निवेदिता मॅमचं नाव घेईल लिटरली, कारण त्या आता टॉप 1 वर आहेत. हो म्हणजे खूपच अमेझिंग. दुसरी किशोरी आई आहे. किशोरी आईच्या घरी पण खूप किशोरी आंबी हा देवयानी मध्ये ज्या आईचं कॅरेक्टर केलं होतं, किशोरी आईच म्हणतो मी तिला, तीही अमेझिंग. आणि तिच्या रील्स हो काय लाफ्टर इज द बेस्ट थेरपी, मेडिसिन फॉर द लाईफ. त्याचा एक अख्खा एपिसोड. सो सेकंड नंबर मला तिथे जायला आवडेल. आणि तिसरं घरी किती कोणाच्या छान. तन्वीकडे जाशील का तू जेवायला कधी? तन्वीच्या घरी तिची आई आली होती, पण तन्वीच्या घरी स्ट्रिक्टली व्हेज असतं. व्हेज खूप छान असतं म्हणून जरा नको तन्वीच्या घरी कधीतरी. तन्वीच्या घरी आता तिसरं म्हणाल सेटवर वगैरे असं ना, आता कन्फ्यूज व्हायला होतं, मला अचानक आठवत नाहीये. संग्रामच्या घरी एक छान जेवण असतं, संग्राम समेळ. हो हो हो, संग्राम खूप छान मित्र आहे माझा, सो त्याच्या घरी खूप अमेझिंग जेवण असतं. पण त्याच्या घरी व्हेज असेल का? नाही, नॉन व्हेज असतं ना. पण तू कोणत्या टाईपचा पर्सन आहेस? घरगुती साधं आपलं वरण भात चपाती भाजीवाला माणूस आहेस, भाकरी, की फॅन्सी गोष्टींकडे कल असणारा व्यक्ती आहेस? मला ना चिकन आहे किंवा मटन आहे या गोष्टी मला हॉटेलमध्ये खायला आवडतात, पण मला फिश स्ट्रिक्टली घरी खायला आवडतं. कारण मला हॉटेलमधलं जसं मी नावं घेतली आता, सो त्यात मला हॉटेलमध्ये जाऊन फिश खायला नाही आवडत. आमच्या बाजूलाच एक फॅमिली आहे, शिरवाडकर फॅमिली, भंडारी आहेत ते, आणि अमेझिंग फिश बनवतात. म्हणजे त्यांच्यासारखं फिश मी कुठल्याही हॉटेलला टेस्ट केलं नाही आजपर्यंत. 3 जणांकडे कोणाकडे जायला आवडेल हे मला कळलं. कोणत्या 3 जणांना तुला घरी जेवायला बोलवायला आवडेल आणि तुझ्या हातचं करून खायला द्यायला आवडेल? एकतर मला निवेदिता मॅमना बोलवायचंच आहे, कारण त्यांचं चाललंय त्यांच्या कुकरी शोमध्ये बोलवायचं, तुझ्या हातून काहीतरी बनवलं पाहिजे, तुझ्या हातचं काहीतरी आण. मी 1-2 वेळा घेऊनही गेलो होतो, त्यांना ते खूप आवडलं होतं. सो त्यांना एकदा घरी बोलावून, ते असतील, अशोक सर असतील, किंवा असं पकडूया आपण किशोरी आई असेल किंवा संग्राम असेल, बरेच जण आहेत की मला असं बोलून घरी बोलून आवडायला. आता तन्वी आहे, तन्वीलाही आवडेल, पण तन्वी तितकी हे नाहीये, फूडी नाहीये, थोडं थोडं तिला आवडतं. आणि बेसिकली तिला ते रिस्ट्रिक्शन्स असतात नॉनव्हेजचे सगळं, तर त्याच्यामुळे ती तितकी फ्री नसते खाण्यासाठी वगैरे, की काही खाऊया वगैरे, काहीतरी वेगळं खाऊया वगैरे, असं तिचं नसतं.